कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जिजू आओ, ताईला काहीच खरं वाटत नाही माझं। मी काय म्हणते, तुम्ही एवढे इथे आलात, ताईसाठी साडी घेऊन आलात, हे ताईला कळलं पाहिजे ना, म्हणजे तिचा विश्वास बसेल ना। हे बघा, मी साडी द्यायला नाही म्हणत नाहीये, मी देते साडी, फक्त तुमची निशाणी असली पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे तुम्ही प्लीज प्लीज माझा विचार करा ना, प्लीज द्या ना अंगठा, हा प्लीज द्या। काय करायलाय ओ इरादाई? अहो काय बसा ना। अंगठा साडीवर अंगठा? अहो जिजू, मी तुम्हाला कसं सांगू, हल्ली सोशल मीडियावरती ना ट्रेंड चालू आहे की एकमेकांना गिफ्ट देताना असा अंगठा लावून द्यायचं, प्रेमाची निशाणी असं काहीतरी आहे ते। सोशल मीडियाने येड लावले, आडग्यावानी ट्रेंड आहे राव ह्यो। द्या, म्हणजे त्यांनी आम्हाला ठेंगा दाखवायचा, तरी आम्ही त्यासनी अंगठा द्यायचा। अहो जिजू, असताच सोशल मीडियावर, तुम्हाला नाही माहिती। हे घ्या, थांबा, हे घ्या। हा, तुम्ही अंगठा लावा ना प्लीज। अहो थांबा थांबा, हे काळी साडी आहे ना, काहीच दिसत नाही ह्याच्यावरती। तुम्ही एक काम करता का, या काठाला लावा, म्हणजे दिसेल। हा, थोडं थोडं डार्क करा। हा, झालं 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 झालं। थँक्यू, आणि सॉरी ते सगळं। काम फत्ते। काय कोणच आहे आमच्या खोलीत, काय करतोय हे? तो मदन आल्यापासून ना, ताई फक्त मदन मदन एवढंच करते। ताई या घरात खूप कम्फर्टेबल झालीये, तिला तुमच्या घरात परत यायचं नाहीये, तिला तुम्ही इथे यायलाही नकोय, आणि तिला सुद्धा तुमच्या घरी अजिबात यायची इच्छा नाहीये। ती भुवनेश्वरी मॅडमचा ढाल म्हणून वापर करते। या अशा खोटारड्या व्यक्ती बरोबर मला या घरात राहणं शक्य नाहीये। मास्तरीनबाई भेटल्या का तुम्हाला? त्यांनी आमचं म्हणणंच ऐकून घेतलं नाही। अहो सुनबाई घरला नाही म्हणल्यावर आम्हाला त्रास होतोय, म्हणून आम्ही इथं आलोय। केव्हा धरून आम्ही त्यांच्याशी बोलायलोय, त्यांना सांगतोय आम्ही चला घरला, त्या काय आमचं ऐकना। मास्तरीनबाईसनी भेटल्याशिवाय आणि त्यांच्या संग बोलल्याशिवाय काय योग उताडा सुटायचा नाही। मला माहित आहे माझ्या मास्तरीनबाई कशा आहेत, त्या चांगल्याच होत्या आणि चांगल्याच आहेत, मला माहित आहे। तू गेल्यापासून अधिपती मस्त एन्जॉय करायल्यात। परवा तर एका मैत्रिणीला घेऊन रंकाळ्याला फिरायला गेलते, आणि काल तर घरला बी आणलं होतं। अधिपती, मला बोलायचंय तुमच्याशी।
काय झालं? ताईचा फोन लागत नाहीये का? हा बिजी आलाय. ताईचा फोन लागणारच बिझी. हल्ली ती खूप फोनवरच असते ना. हा तेच आता लावलं. जिस व्यक्ती को लगा रे व्यस्त आहे बिजी काय आता एवढं काय बिजी काय माहिती. मदनशी बोलण्यात बिझी आहे. म्हणजे जीजू आता काय सांगू, ताई ना मदनशी खूप बोलते. म्हणजे ताईला मदन शिवाय काही करमतच नाही आणि मदनला सुद्धा तिच्याशिवाय काही करमत नाही. आता हा ठीक आहे जाऊ जाऊ. डोसक्यात बुगा झालाय माझ्या. मी येऊ काय? काळजी घ्या प्लीज जीजू. होय होय चल चल. काय ग काय झालं? तुला बोलले होते ना वर येऊ नगस म्हणून. आता बस बोंबलत. नाहीये खरे, खरं नाहीये, खोट आहे, खोट आहे, सगळं खोट आहे. वरड ग वरड. तू जेवढं वरडायचं तेवढं वरड. पण तुला सांगू, त्यांची मैत्रीण का नाही लई भारी आहे बघ. नाकी डोळी एवढी भारी आहे का नाही, तुझ्यापेक्षा गोरी गुंटी आहे ती. आहा काय मग डाळ बोललाय बाई तिचं. हे तुझ्यासारखं असं मुळमुळू बोललं नाही. तुझ्यासारखं नाही नाही नाही. तू म्हणत बस नाही 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 म्हणत बस. हा बायको आहे अधिपतींची. मी बायको आहे ते असं नाही करू शकत. तर तू काय विकत घेतलंस का काय त्यासनी? ते त्यांच्या मर्जीचे मालक आहेत, कळलं काय? आणि तू सोडून गेलीस ना त्यासनी. तूच ठरविणार का मग तुझ्या मागे त्यांनी काय करायला पाहिजे? प्लीज तुम्ही नका बोलू माझ्याशी. मला नाही बोलायचं प्लीज. मला अधिपतींशी बोलायचं. लागला थांबव तुम्ही प्लीज. लागला कॉल? लागला काय ग? तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही बोलायचंय तुमच्याशी. जा तुम्ही इथून प्लीज. शेम टू यू. तूच आहेत ना. तुला कळत कसं नाही तुझी या घराला गरज नाही म्हणून? हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.